नमस्कार मित्रांनो. तरी HTML सीरीजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, की म्हणजे HTMLचं स्ट्रक्चर कसं असतंय, नंतर बॉयलर प्लेट काय, कोड कसा करायचा, कसा लिहायचा, त्याच्यामध्ये काय-काय, कोणकोणते टॅग असतात. तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया म्हणजे HTMLचं स्ट्रक्चर नक्की काय असतं? तर HTMLचं स्ट्रक्चर म्हणजे आपलं जसं बॉडीचं जसं स्केलेटन असतंय, तसंच HTMLचं पण एक म्हणजे स्ट्रक्चर असतंय, की पहिल्यांदा कोणता टॅग आहे, डॉक टाइप येणार, नंतर HTML येणार. असं एक स्केलेटन ठरलेला आहे म्हणजे बॉर्डर प्लेट कोड असतोय तो, तो ठरलेला असतोय. आणि तो कोड आपल्याला म्हणजे रन कुठे करायचा असतो ॲक्चुअली आपल्याला तो रन करायचा असतोय ब्राउझरवरती. जेव्हा तुम्ही ब्राउझरवरती तो रन करता .html फाईल असेल की, तेव्हा त्या ब्राउझरवरती आपल्याला आउटपुट दिसतं, की बाबा ज्यानं ती वेबसाईट कशी शो होते. ओके. आणि त्याच्यामध्ये जो आपण पेज कंटेंट वगैरे जो काही त्या टॅग्समध्ये असेल, समजा पॅराग्राफ टॅग असेल, हेडिंग टॅग असेल, तो जो कंटेंट असेल, तो काय आपल्याला वेब ब्राउझरवरती शो होणार आहे. ओके. तर ते आपण म्हणजे टॅग्स वगैरे काय आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके. आता हा आहे बेसिक बॉयलरप्लेट कोड. म्हणजे ह्या कोडमध्ये म्हणजे बेसिक कोड आहे. हां, म्हणजे हा एक स्केलेटन आहे HTMLचा. तर हे डॉक टाइप, HTML ओपनिंग टॅग आहे. हा हेड आहे. हा हेड क्लोजिंग टॅग आहे. नंतर हा बॉडी टॅग आहे. हा HTML टॅग इथं कंप्लीट झालाय. बरोबर का? मग या टायटलमध्ये आपण काय टाकायचं असतंय ते कुठं शो होतं. तर तेच आपण सगळं म्हणजे सर्व काही आपण ते या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ओके. म्हणजे रन केल्यानंतर ते कुठं दिसतं, ते आपण प्रॅक्टिकल सुद्धा करून पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये. ओके. हा आहे बेसिक बॉयलर. नंतर आता डॉक टाइप. आता डॉक टाइप म्हणजे जे आपलं पहिलं जे आलेलं ते ओके. डॉक टाइप HTML म्हणजे ही काय ही डॉक्युमेंटचा टाइप कोणता आहे ते डिक्लेअर करत असते. डॉक्युमेंट टाइप कोणता आहे. नंतर ती सांगत असते की टेल ब्राउझर टू यूज HTML फाईल म्हणजे HTML फाईल यूज कर, असं ते ब्राउझरला सांगत असते. आणि हे फक्त पहिल्या लाईनलाच असते म्हणजे डॉक टाइप आपल्याला डॉक टाइप हे फक्त आपण पहिल्या लाईनलाच लिहू शकतो. ओके. हे असं बेसिक आहे फक्त. नंतर HTML टॅग जिथं आपण HTML म्हणजे पूर्ण जो कंटेंट येणार ना आपला तो म्हणजे सुरुवातीला HTML टॅग असणार आणि लास्टला पण क्लोज HTML टॅग असणार आहे. ओके. तर हे रूट एलिमेंट म्हणजे रूट एलिमेंट आहे हा HTMLचा आणि ऑल कंटेंट गोज इनसाइड इट. म्हणजे हा सगळा जो कंटेंट असेल ना तो ह्या टॅगमध्ये येणार. HTML बॉडी टॅग असेल, तुमचा टायटल टॅग असेल, हेड टॅग असेल, सर्व टॅग सगळे ह्याच्यामध्ये येणार. नंतर हेड टॅगमध्ये कंटेन्स मेटा डेटा म्हणजे मेटा डेटा असतो. डेटा अबाउट डेटा म्हणजे तुमच्या वेबसाईटविषयी इन्फॉर्मेशन काय असेल, टायटल वगैरे ती इन्फॉर्मेशन तुम्ही इथं दिलेली असते. समजा टायटलमध्ये काय टायटल आहे ते दिसतं मेटामध्ये. नंतर लिंक, स्टाईल तुम्ही काय देणार आहे ते सगळे हेड टॅगमध्ये आपल्याला ते टॅग सगळे हेड टॅगमध्ये लिहायला लागतात. ओके. नंतर नेक्स्ट टॅग आहे की टायटल टॅग. टायटल टॅग म्हणजे तुमचं काय पळतं समजा आता तिथं Google वगैरे असेल, Facebook असेल, Instagram असेल, तर ते वेब ब्राउझरवरती शो होतं बघा वरच्या टॅबला येत असेल. तर त्यासाठी टायटल टॅग यूज करतात आणि बॉडी टॅग कशासाठी यूज करतात तर जो आपला वेबसाईटचा कंटेंट असेल, एखादा पॅराग्राफ असेल, त्याची इमेज असेल, आपल्याला काही व्हिडिओज त्याच्यामध्ये दाखवायचे आहेत, तर ते सगळं आपण बॉडी टॅगमध्ये देत असतोय. ओके. एवढं समजलं? ओके. ह्याच्यानंतर आपण म्हणजे आता प्रॅक्टिकल करून पाहूया एक असं म्हणजे ॲक्चुअली कसं असतं ते. ओके. आता हे समरूया आपण काय-काय शिकलोय ते म्हणजे का आता डॉक टाइप कशासाठी यूज करतात, HTML काय आहे, हेड काय आहे, टायटल काय आहे, बॉडी काय आहे. ओके. आता हे आपण प्रॅक्टिकली करून पाहूत. ओके. तर आपण आता व्हिज्युअल स्टुडिओ ओपन केलेला आहे. तर या व्हिज्युअल स्टुडिओमध्ये आपण एक पहिल्यांदा असं एक बेसिक फाईल बनवायची आहे. ते काल जसं आपण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण इन्स्टॉल केलेलं, डाउनलोड केलेलं, तसंच आपण सेम इथे केलेलं. ओके. तर इथं आपल्याला इथं फाईलमध्ये जायचं आहे पहिल्यांदा. फाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो नवीन फाईल एक क्रिएट करायची आहे. मग न्यू फाईलवरती क्लिक करायचं. न्यू फाईलवरती क्लिक केल्यानंतर आता आपण एक फाईलचं नेम द्यायचं आहे. ओके. मी आता इथे देतो की फर्स्ट डेमो. ओके. फर्स्ट डेमो डॉट HTML एक्सटेन्शन द्यायचे आणि आपण HTML वरती रन करणार आपल्यासाठी. ओके. डॉट HTML केलं की झालं.
तर ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे कुठंतरी. ओके. तर मी क्रिएट फाईल करतो, सेव्ह केली. आता तो जो आपला बॉयलर प्लेट कोड आहे ना, तो आता आपण सगळा टाईप करत बसायचा का? तर नाही, त्याच्यासाठी एक बेसिक म्हणजे एक शॉर्ट फॉर्मसाठी शिफ्ट आणि एक्सक्लेमेटरी मार्क आहे ना, ते दाबायचं आणि एंटर करायचं. तर पूर्ण बॉयलर प्लेट कोड येतो इथं. ओके. हे समजलं ना, शिफ्ट आणि एक्सक्लेमेटरी मार्क. आणि ह्याच्यानंतर आता आपल्याला तर हे आता झाला. हे आता बॉयलर प्लेट कोड आहे. डॉक टाइप HTML. ओके. HTML लँग्वेज इंग्लिश आहे. नंतर हेड आहे, इथं मेटा आहे. मेटा टॅग आहे, इथं UTF-8 वगैरे, व्ह्यू कोर्ट काय आहे, तुमचं कंटेंट, विड्थ डिव्हाइस हे आहे. नंतर टायटल काय आहे तुमच्या इथं. तर मी तुम्हाला दाखवतो टायटल वगैरे कुठे शो होतंय, काय होतंय. नंतर हा टॅग आहे. हा टॅग इथूनच एवढा आहे. ओके. नंतर बॉडी टॅग हा 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 बॉडी टॅग आहे. हा HTML टॅग आहे. ओके. आणि हा डॉक टाइप आहे. ओके. आणि हे आता सेव्ह करायचं आपल्याला, कंट्रोल-S करायचं आणि आता आपल्याला रन करायचं. रन करायसाठी इथं रन म्हणून एक ऑप्शन आहे आपल्याला. इथं रनवरती क्लिक करायचं आणि रन विदाउट डिबगिंग करायचं. ओके. मग रन विदाउट डिबगिंग केलं ना, आता ते तुम्हाला इथं विचारतंय तुम्हाला कशावरती रन, क्रोमवरती रन करायचं, एजवरती रन करायचं. मग आपण इथं सिम्पली क्रोमवर सिलेक्ट करूया. ओके. तर ते आता क्रोमवर रन झालं बघा. आता इथं डॉक्युमेंट जे तुम्ही टायटल देता ना, ते टायटल तुम्हाला इथं शो होतंय. हे डॉक्युमेंट. आता आपण बॉडीमध्ये काहीच दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे इथं काहीच आलेलं नाहीये. जर आपण बॉडीमध्ये सिंपल एखादं काहीतरी सिंपल आपलं फर्स्ट डेमोच म्हणून आपण देऊया. ओके. फर्स्ट डेमो आणि कंट्रोल-S करूया आणि तिथे जाऊन आपण फक्त रिफ्रेश करूया. आता इथे जाऊन आपण रिफ्रेश केलं, बघा इथं फर्स्ट डेमो. तर अशा प्रकारे आपण आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन-नवीन गोष्टी शिकत जाऊया. ओके. तर या व्हिडिओमध्ये एवढाच. ओके. धन्यवाद.